नमस्कार, सतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इडलीच्या पिठापासून उत्तप्पा। बऱ्याचदा असे होते की इडल्या बनवून झाल्या तरी आपले पीठ उरते आणि त्या पिठाचे काय करावे हे आपल्याला लक्षात येत नाही। त्यामुळेच मी तुम्हाला आज एकदम मऊ आणि स्पंजी असे उत्तप्पे कसे बनवायचे हे दाखवले आहे। काल मीही इडल्या बनवल्या होत्या आणि त्याचे पीठ उरलेले आहे। त्याच पिठापासून मी उत्तप्पे बनवलेले आहेत। एकदम सॉफ्ट आणि स्पंजी असे उत्तप्पे आपले तयार होतात। इथे मी इडलीचे पीठ घेतलेले आहे। इडली बनवण्यासाठी पीठ थोडे घट्ट होते। त्याच पिठामध्ये आपण थोडेसे मीठ टाकून घेऊया। इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेतले आहे आणि थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे, म्हणजे पीठ थोडे आपल्याला पातळ करून घ्यायचे आहे। पिठाला आपण थोडे मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर इडलीचे पीठ कसे बनवायचे पाहायचे असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता। आता आपण एक पॅन गरम करून घेऊया आणि त्यावर 1 चमचा बटर टाकून घेतले आहे। आता त्यावरती आपण इडलीचे पीठ पळीने टाकून घ्यायचे आहे आणि त्याला असे गोल करून घ्यायचे आहे। आता त्यावरती आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया। कांदा आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आणि बारीक कट केलेला टोमॅटोही आपण इथे टाकून घेऊया। थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून घेतली होती, तीही टाकून घेणार आहोत। आता इथे मी थोडीशी लाल मिरचीची पावडर टाकून घेत आहे। तुम्ही जर लहान मुलांसाठी करत असाल तर मिरची पावडर टाकू नका आणि वरतून थोडेसे मीठ टाकून घेऊया। आता आपण त्याला चमच्याच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून घ्यायचे। जे उत्तप्पा आपण जेव्हा पलटवू तेव्हा तो कांदा टोमॅटो खाली पडत नाही। आता याला आपण शिजण्यासाठी 2-3 मिनिटं झाकण ठेवूया। 2-3 मिनिटाच्या नंतर झाकण काढून घेणार आहोत। आपला उत्तप्पा छान शिजला गेलेला आहे। खालून छान झाला की त्याला आपण पलटवून घेणार आहोत। दुसऱ्याही साईडनी उत्तप्पा आपल्याला 1-2 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। रेशनच्या तांदळापासून इडली कशी बनवायची आणि त्यासोबतच चटणीही बनवलेली आहे, ही रेसिपी मी टाकलेली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की ती रेसिपी पहा। आपण आता सर्व उत्तप्पे बनवून घेऊया आणि सॉससोबत सर्व करून घेणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हीही या प्रकारे इडलीच्या उरलेल्या पिठापासून उत्तप्पे बनवतात का? बनवत असाल तर मला नक्की कळवा। तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। चला तर मग आपण अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।